दर्यापूर तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा साईनगर येथे पावसाचे पाणी अनेक दिवसांपासून साचून राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शाळा व्यवस्थापन समितीने गट शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे। 14 जुलै रोजी झालेल्या पालक सभेतही या विषयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिकांनी साचलेल्या पाण्याची त्वरित विल्हेवाट लावून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी केली आहे। अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही। तातडीने कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पालकांनी दिला। सोबत पालक वर्ग आणि सर्व शिक्षक वर्ग आम्ही आपल्या जिल्ह्याचे माननीय खासदार बळवंतभाऊ वानखडे यांच्याकडे गेलो। माननीय नगराध्यक्ष यांच्याकडे सुद्धा एक निवेदन दिलं आणि बाकीचा सुद्धा पत्रव्यवहार आम्ही केला या पाण्याची विल्हेवाट लावण्याबद्दल असं आम्ही निवेदन दिलेलं आहे। काय झालं मग याच्यावर? आता त्यांनी पाहणी केली, नगर परिषदचे सर्व नगराध्यक्ष। किती दिवस झाले पाहणी करून गेले ते? 2 दिवस झाले। आणि तुम्ही पत्रव्यवहार किती महिन्यापासून किंवा वर्षापासून करता? मी आताच केला। याच्या अगोदर पाणी अगोदर आधी मी या ठिकाणी रुजू याच सत्रामध्ये झालो। त्याच्या आधी सुद्धा पत्रव्यवहार झालेला आहे। बरं, आणि हे जे लोक आता तुमच्या 2 दिवस अगोदर इथं कार्यक्रम झालं, कोण कोण आलं होतं ते कार्यक्रमामध्ये? पाहणी करीता आले होते नगराध्यक्ष वगैरे आलते, नगरसेवक, सर्व सभापती। हे जे साचलेलं पाणी आहे यावर त्यांची चर्चा झाली नाही का? चर्चा काय म्हणत ते? आता ते उपाय काढतो म्हणा। बरं, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? काय म्हणजे काय सांगाल तुम्ही? म्हणणं आहे की कायम स्वरूपी याचा विल्हेवाट लावली पाहिजे। प्रशासनानं कायम स्वरूपी हे जे पाणी साचत याची विल्हेवाट लागली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? ठीक आहे, धन्यवाद। सांगा ताई, तुम्ही शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या नात्याने सांगा। इथं आम्ही पाहतो पाणी साचलेलं आहे। हो, बळवंत भाऊकडे आम्ही गेलो, निवेदन दिलं, नगराध्यक्ष मॅडमकडे जाऊन निवेदन दिलं। ते येऊन त्यांनी पाहणी केली काल, पण ते म्हणे आम्ही त्याचा विचार करतो, पण विचार हा लवकर करायला पाहिजे ना। बरं, मुलाचा प्रश्न आहे ना। हो, तुम्ही काय करता काय नाही। मुलं आहेत, लहान गरीब मुलांची शाळा आहे। मेन म्हणजे आमची गरीब मुलांची शाळा आहे। ते कॉन्व्हेंट सारखे मोठे मुलांचे लेकरं नाही आमच्या शाळेत। तिथं सगळं आरोग्याचा प्रश्न आहे आमच्या मुलांचा। तुम्ही मग पत्रव्यवहार केलेला नाही का प्रशासनासोबत? केला आम्ही, सर्वच करू। पालकांचं काम होतं ना। आता तुम्ही शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकाची मीटिंग घेतली का? तुम्ही त्याचा पाठपुरावा केला का? तुम्ही प्रशासनाला निवेदन किंवा काही कागदोपत्री व्यवहार केलेला आहे का? आम्ही पहिल्या दिवशी मीटिंग घेतली, दुसऱ्या दिवशी निवेदन घेऊन सर्व पालक आम्ही खासदार साहेबांकडे गेलो, नगराध्यक्ष मॅडमकडे गेलो, त्यांना निवेदन दिलं आम्ही। दुसऱ्या दिवशी किती दिवस झाले निवेदनला? 2 दिवस झाले। दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी पाहणी केली बरं, नगराध्यक्ष मॅडमनी, त्याच्यावर विचार करतो म्हणत। ठीक आहे, धन्यवाद।